हे आपले गोसावळी निघाले आहेत, आपल्या घरचे गोसावळे आहेत शेतातले. आणि हा पहा, हा पण भोपळा, पहिला एकच भोपळा निघालाय. उकंड्यावर भोपळा होता, आपल्या पेरणीला गहू पेरायला ट्रॅक्टर आला, सगळ्या भोपळ्याच्या वेलाची वाट लागली मित्रांनो. पहिल्यांदा हा एक भोपळा निघाला आहे बघा, पहिल्या फळभाजी आपल्या शेतातली. ही असे तर भरपूरच निघाले आहेत. आपल्याला भाजीचं काही टेन्शन नाही आहे बरेच, आता चांगलं 2-4 महिने तरी अजून. मित्रांनो, हे आता आम्ही डायनिंग टेबलवरतीच मी हे असंच ठेवत आहे, कारण का इथे मण्या बसतो. आपल्या मण्याचा मागचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, त्याला कोणी दगड मारला काय माहिती, तो असा पायच धरत नाही, त्या पाय एकदम असा लुळा होतो. तुम्हाला आता मी दाखवलं असतं, पण आता सध्या नाही येतो, थोडा गेलाय बाहेर. कोणीतरी त्याला दगड मारला, 100% कोणीतरी त्याला दगड मारला. मुक्या प्राण्यांची खोड काढतात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करतोय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई. आता बघा, असं आमच्याकडे वातावरण असं ढवळलेलं आहे असं मी म्हणेल, असं म्हणू शकते. आणि अशा वातावरणामध्ये थंडी कमी असते, मला काहीच फरक पडत नाही. मला जशी थंडी आहे तशी आहे बघा. अजून काल दिवसभर अंगातनं स्वेटर निघला नाही, हा कामाचा स्वेटर आहे, दिवसभर अंगामध्ये स्वेटर असतो. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. पहा, आपण गहू पेरलेला, पण आता गहू बघा कसा आलाय आपला. पहा, आपला गहू खालपर्यंत आहे. आणि हे बघा, इकडे पण गहू, कोंबड्या सोडत नाहीये, कुठे कुठे अजून उगवते, कुठे दिसतोय. आत्ताशी हा झेंडू आले का रे साहेब, तुम्ही आले का रे? अरे बाबुडे बाबुडे, सगळा ओला झालाय, सगळ्या शेतात पळून आला हा, सगळा ओला झाला. आता ना असा ओला झालाय ना, आता सरळ जाईन बेडरूम मध्ये, सरळ बसून करा 2 जण गप्पा मारा. अरे बापडे रे बापडे, अरे तुळस आहे रे ती. पहा मित्रांनो, आपली फुलं, हे बघा आपली फुलं पाहताय तुम्ही व्हिडिओ मध्ये. कधी उन्हाळ्यात सुद्धा कमी नाही. एक कोंबडीने अंड दिलेले आहे आतमध्ये. आणि हे पहा, इथं 2 कोंबड्या बसलेल्या आहेत. आणि हे बघा, इथं पण खाली एक अंड आहे बरं का. हे बघा इथं खाली, इथं असं मी आता हातानेच काढते ते अंड. मित्रांनो, हे बघा, ही 2 अंडी मी काढलेली आहेत. ह्या कोंबड्या वरती बसल्यात आणि अंड इथं असं खाली होतं, गरंगळत आलं की काय काय माहिती. आणि इकडे कुठे अंडे आहेत का काही समजत नाही. पण हे बघा, ह्या 2 कोंबड्या बसल्यात अंड्यावर. हे पण ठेवते मी इथेच. हे बघा, ही 2 अंडी पण मी अशी टाकली यांच्या इथं. ह्या आतमध्ये पण बसत नाही बघा, ऊन वारा पाऊस अखंड अशाच असतात का नाही ह्या कोंबड्या बसलेल्या. आता यांच्यासाठी मी काहीतरी करते बरं का वरनं पांघरून. मला फार वाईट वाटतं मित्रांनो, हे बघितलंच नाही, त्या कोंबडी कधी बसली तेच कळलं नाहीये. आता ह्यांच्यावर मी अशी गोणी ठेवली, नंतर सांगते. असं लाकडं ठेवून म्हणजे त्यांना असं छत सारखं करायला काहीतरी. हे पहा मी असं केलंय तात्पुरतं तिच्यासाठी. आणि काहीतरी वरनं थोडंसं टाकेल मी. हे कोंबड्याचं आणि प्राण्यांचंच नाहीये, मानवांचंही असं आहे. अशीच पिलांची काळजी असते, पण ते पिल्याला कळत नाहीये. आता ही पिल्लांवर बसले, किती दिवस बसले आम्हाला माहित नाहीये. मी देवाला पण जाऊन आले, देवाला जाताना ते म्हणले, अरे आपली काळी कोंबडीच दिसत नाही, काळी कोंबडी येत नाही. 2-3 दिवस ती आलीच नाहीये. आपली ज्वारी खुरपताना दिसली, नंतर काही दिसलीच नाही. आता त्या गोष्टीला 10-12 दिवस झाले. आणि मग आता 2 दिवसापूर्वी ते म्हणतात, अरे काळी कोंबडी आपली आहे. याचा अर्थ मी म्हटलं ती कुठेतरी अंड्यावर बसली असन. आधी आम्ही तळमळ व्यक्त केली, म्हटलं आता आपल्या कोंबडीला खाल्लं कोणीतरी कुत्र्या मांजराने, पण असं अजून कधी झालेलं नाहीये. पिली नेली बरं का, हे इकडे ज्वारी होती तेव्हा ते पाहिलं नाही कुत्र्याने नेली का मुंगूस वगैरे अजून इकडे आलेलं नाहीये. तर आजपर्यंत आपल्याला असं काही धक्का नाही आपल्या कोंबड्या कशाला. पण आम्ही म्हटलं आता काळी कोंबडी गेली नाही ती इथे बसलेली आहे. आणि आता दिसलं आम्हाला, मग मी म्हटलं अरे हिला लक्ष ठेवायचं आपण, ही कुठे जाते. आम्ही सगळीकडे शोध केली, गंजीवर, त्या उकंड्यावर, इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं, ते आम्हाला कुठेच दिसली नाही. एक दिवशी मी म्हटलं हे बघा, वरनं कोंबडीने उडी मारली. वर बघितलं तर तिथं अंडी होती, 10-12 अंडी आहेत तिथे.
म्हणलं इथेच बसली. मग आता मी अशा ऑब्झर्व केल्या गोष्टी का ही रात्री पण तिथंच बसते, उन्हामध्ये पण तिथंच बसते. आता किती ऊन आहे, पेरणीची वाफ होय, ऊन आहे, हे किती भयानक ऊन आहे. या उन्हामध्ये बसते पिलांसाठी. ऊन पाऊस सगळं स्वतः झेलते. कोंबडीचा नाही आहे हा विषय, तुमचा माझा सुद्धा आहे, इतर प्राण्यांचा सुद्धा आहे. आपण किती मुलांचा संगोपन करतो. एक आई 4-4 मुलं सांभाळते, साधी गोष्ट आहे. आता समजा 1 किंवा 2 असतात, एक आई 4 मुलं, ती 6 मुलं सुद्धा सांभाळते. त्यांचं पालन पोषण तिच्या पद्धतीने करते. त्यांना पोटाला काही कमी पडून देत नाहीये. पण 4 मुलं एक आई सांभाळतात का हो? नाही सांभाळू शकत. आई कष्ट काबड करून मुलांचं संगोपन करते, मुलांचं तिच्या परीने शिक्षण करते. ती अडाणी असो कशी असो, तिला काही हिशोब नाही येऊ काय येऊ, पण ती बरोबर मुलांचा पोटाचा विचार करते, त्यांचा फ्युचरचा विचार करते. पुन्हा एकदा सांगते, आपापल्या पद्धतीने तिच्या पद्धतीने जसं तिला जमेल तसं ती करू शकते. 4-4 मुलं सांभाळू शकते. पण 4 मुलं एक आई सांभाळू शकत तर नाहीच म्हणा. आणि आई काम करून तिच्या पगारातनं सगळ्यांचा खर्च भागू शकते, मुलांचाही खर्च भागवते, हाऊस मौज करतो. हाऊस मौज ती सगळ्या मुलांचं पूर्ण करते. आणि मुलं त्यांच्या पगारातनं आईला खर्च भागू शकतात का? आईचा नाही. थांब, आता माझा पगार नाही झाला, पुढच्या महिन्यात. अरे तुला कळत नाही का, मला हप्ते भरायचे, मला हे भरायचे, मी काय काय करू, मी कुठे कुठे करू. आई अशी बोलते का हो? तर मुलाचा हट्ट असतो, त्या मुलाचं रडणं असतं, तो रडतो, आई मला हेच पाहिजे, आई मला हेच पाहिजे. आई एक कानफडत देते, एक झापट देते, पण ती आत्म्याला त्या मुलाच्या अंगावरती समजा एक चापट जरी मारली ना आईने, तर आईच्या काळजाला लागतं. पण ती सांगत नाही, दाखवण्यासाठी मारते. आतून ती सुद्धा झुरते, अरे आपण त्याला ह्या गोष्टीसाठी मारलं, ह्या गोष्टीसाठी मारलं, चल जाऊ आपण ही गोष्ट त्याला देऊ. ती काही करते, उसने पासने घेते, दिवसभर काम करते, राबते, त्या मुलासाठी ती वस्तू देते. पण तशी मुलं करतात का आईसोबत? नाही करत. हा, कोंबडीवरनं बरंच काय आठवलं, बरंच काय आठवू शकतं. असा बराच अभ्यास आहे, माझा नाहीये, इतर माऊल्यांचा पण आहे असाच अभ्यास. असतात काही काही गोष्टी अशा आठवतात. आपण कुठे कुठे काय काय पाहतो, कुठे कुठे काय काय पाहण्यापेक्षा आपल्याच घरामध्ये काय काय होतं त्याच्यावरूनच खूप काही शिकायला मिळते. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.